ओके, ठीक आहे मुलांनो, लास्ट लेक्चर आपण क्वेश्चन 2 मधले एक्झाम्पल घेतले होते. तर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 पर्यंत आपलं लास्ट लेक्चर झालंय. आता पुढे घ्या एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6. फाइव रेस टू साइन क्यूब एक्स +3. तो +3 पॉवर मध्ये आहे. तो जो काही +3 आहे तो पॉवर मध्ये आहे. ओके, देयरफॉर सोल्युशन. लेट फंक्शनला y म्हणा, y इज इक्वल टू 5 रेस टू साइन क्यूब एक्स +3. ओके, डायरेक्ट डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y का डेरिवेटिव dy by dx which is equals to d dx of 5 raised to sin cube x +3. फक्त वरच्या पॉवरला ब्रॅकेट टाकतो. तो वरचा जो पॉवर आहे ना sin cube x +3 ला ब्रॅकेट टाकला फक्त. थोडं सगळं कन्व्हिन्स होऊ दे, सोपं होऊन जाईल. ओके, तर बघा हा कोणता फॉर्मॅट आहे. खाली नंबर आहे म्हणजे ए आणि रेस टू इथं वरती व्हेरिएबल गेला ए रेस टू एक्स. बरोबर आहे, पण हा एक्स नाही, हे आउटर फंक्शन हे म्हणजे हा आहे 5 रेस टू ऑफ एक्स म्हणजे ए रेस टू ऑफ एक्स. मग आपल्याला तो फॉर्म्युला वापरायला वी हॅव कोणता फॉर्म्युला वापरणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एफ ऑफ एक्स. मला सांगा ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो. ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. मग इथं काय होईल, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ. ए रेस टू एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू एफ डॅश ऑफ ए. इथं एफ डॅश ऑफ एक्स, इथे ए च्या ऐवजी 5 आलेला आहे. मग देयरफॉर dy by dx इज इक्वल टू काय येईल आन्सर आर्यन. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला काय आन्सर येईल. 5 रेस टू साइन क्यूब एक्स +3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू पुढे मात्र काय करायचं, त्या पॉवरचा परत काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स +3. बरोबर आहे. ओके, इथे फॉर्म्युला हा वापरलाय. आता बघा मिळते बघा दोन टर्मची ऍडिशन आहे. काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह सेपरेट क्यूब आहे ना, हा साइन क्यूब एक्स म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट क्यूब, मग तो ऍडजस्ट करून घेऊ फक्त. देयरफॉर dy by dx इज इक्वल टू 5 रेस टू साइन क्यूब एक्स +3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू इन ब्रॅकेट सर्वात पहिले जो डेरिव्हेटिव्ह आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स ना, म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3
फक्त ऍडिशनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला आणि साइन एक्स जो साइन क्यूब एक्स आहे ना तो कसा लिहिला साइन एक्स ब्रॅकेट क्यूब लिहिला. आता बघा इकडे डेरिव्हेटिव्ह झाला इकडे लवकर घालू हे बघा इथे साइन एक्स हे इनर फंक्शन आहे आउटरला पॉवर आहे म्हणजे हा एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इथे बरोबर ना. मग ठीक आहे वापरा तो फॉर्म्युला. राहिला प्रश्न इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इथे पुढे एक्स नाहीच आहे तो किती होऊन जाईल 0. ठीक आहे मग वापरा तिथे therefore dy by dx is equals to 5 raised to sin cube x plus 3 into log of 5 into आता मला सर्वात पहिले कोणता फॉर्म्युला वापरायचा ठरला आपलं एफ एक्स रेस टू एनचा. मग सर्वात पहिले त्या साइन क्यूबचा साइन एक्सचा पॉवर 3 मग पॉवरला नंबर आला काय करायचं तो नंबर मल्टिप्लायला घ्यायचा म्हणजे 3 इंटू साइन एक्स पॉवर एकने कमी करायचा 3 होता एकने कमी केला किती होईल 2 इंटू हा झाला फक्त क्यूबचा डेरिव्हेटिव्ह साइनचा डेरिव्हेटिव्ह बाकी अजून इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन आणि प्लस पुढे 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 झालाय. तिथं कोणता फॉर्म्युला वापरला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन काय फॉर्म्युला असतो एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n minus 1 into f dash of x बरोबर आहे. हा जो साइन एक्स ब्रॅकेट क्यूब आहे सॉरी स्क्वेअर हा स्क्वेअर इथे देणार आहे साइन स्क्वेअर एक्स आणि राहिला प्रश्न फक्त एक डेरिव्हेटिव्ह फाइंड करा साइन एक्सचा. ही पुढची टर्म जर 0 आहे ती लिहिली नाही लिहिली काय फरक पडणार नाही. मग काय होईल ते therefore dy by dx is equals to 5 raised to sin cube x plus 3 into log of 5 into in bracket सर्वात पहिले तो 3 आहे आता तो sin square x into डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स साइन एक्स डेरिव्हेटिव्ह का असतो बाळांनो इंटू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह आला कॉस एक्स पुढे प्लस 0 लिहिल्याने पडणार नाही अडचण. ओके सिन्स फॉर्म्युला लिहा कोणता फॉर्म्युला सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आणि आता बाळांनो शेवटी काय करता येऊ शकतं रे तुम्ही या असं ठेवलं तरी काय फरक पडणार नाही पण फक्त असं करा ही जी काही टर्म आहे ही फक्त एक नंबरला घ्या म्हणजे फायनल आन्सर dy by dx is equal to 3 into sin square x into cos x into 5 raised to sin cube x plus 3 into log of 5. ओके बाळांच्या पुढे तुम्हाला सिम्प्लिफाय करावं वाटलं केलं तर चालेल नाही केलं तरी काय फरक पडत नाही. त्या ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे साइन इंटू कॉस आलाय साइन बाजूला करता येईल 2 ऍडजस्ट करता येईल आणि साइनचा डबल अँगल फॉर्म्युला वापरता येईल वापरलाच पाहिजे असं कंपल्शन नाहीये. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये काय केलं लक्षात घ्या काय केलं सर्वात पहिले ए रेस टू एफ ऑफ एक्स ए रेस टू एफ ऑफ एक्स बरोबर आहे. मग ए रेस टू चा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए बरोबर आहे. मग ए रेस टू एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय होईल ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू एफ डॅश ऑफ एक्स हा फॉर्म्युला वापरला बरोबर इथे लिहिलेला फॉर्म्युला हा. मग ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए म्हणजे 5 इंटू द पॉवरचा डेरिव्हेटिव्ह
पॉवर मध्ये दोन टर्मची ऍडिशन होती, डेरिव्हेटिव्ह दोघांना काय केला, सेपरेट केला, कारण की ऍडिशन सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. पहिला दोन टर्म आहे आता ते, हा डेरिव्हेटिव्ह दिला, याला पण दिला. साइन क्यूब एक्स म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट क्यूब लिहिला इंटू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. इथे फंक्शन रेस टू पॉवर आला, म्हणजे याला जर एफ ऑफ एक्स म्हटलं, एफ ऑफ एक्स रेस टू एन. मग एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आहे, जो पॉवर आहे एक्झिस्टिंग पॉवर तो मल्टिप्लायला घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा आणि परत त्या फंक्शनचं काय घ्या, डेरिव्हेटिव्ह. माझा हा पहिला पार्ट आहे लिहिला, साइन क्यूब एक्स म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट क्यूब ना, काय डेरिव्हेटिव्ह होईल, 3 मल्टिप्लायला घेतला, साइन एक्सचा पॉवर 1 ने कमी करायचा, तो 3 होता, किती झाला आता 2, आणि ते आतल्या साइन एक्सचा परत पुढे काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह, आणि प्लस हा कॉन्स्टंट आहे 3, 3 चा डेरिव्हेटिव्ह किती होऊन जाईल, 0. इथं काय केलं, फक्त आउटरला पॉवर आहे, इनरला साइन एक्स. मग काय सांगतो रूल आपला, की सर्वात पहिले आउटर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, पॉवरचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, आणि नंतर मग आतला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथे काय आला आता, हा 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 चे आहे असं ते. साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पुढचा 0 लिहिल्याने जरी फरक पडत नाही, शेवटी फक्त या टर्म पुढे घेतलेले. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. जर वानो एक्झाम्पल्सला अडचणीत असेल तर रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, पण डायरेक्ट समजत नाहीये, एकदा समजत नाही तुम्ही डबल लेक्चर ऐकू शकताय, डबल ती केलेली प्रोसेस पाहू शकताय, म्हणजे सगळे एक्झाम्पल क्लिअर होऊ जातील. आणि आता वेळ आहे, आताच करायचं हे सगळं, काय करायचं असेल तुम्हाला. पुढे घ्या, एक्झाम्पल नंबर 7. कोसेक अंडर रूट कॉसेक, कोसेक अंडर रूट कॉसेक. ओके, करा बाबा, सोल्युशन स्टार्ट करा. सोल्युशन स्टार्ट करा, काय होईल ते होईल, चुकलं चुकू द्या. लेट y इज इक्वल टू कोसेक ऑफ अंडर रूट कॉसेक, बरोबर आहे. नंतर काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सर्वात पहिले वायचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, अरे काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक अंडर रूट कॉस एक्स. ओके, आता भावांनो मला एक सांगा फक्त, इथं इनर फंक्शन कोणतं आहे, आउटर फंक्शन कोणतं आहे. कोसेक आउटर फंक्शन आहे आणि अंडर रूट कॉस एक्स हे इनर फंक्शन. 2 मिनिटं इनर फंक्शनला एफ ऑफ एक्स म्हणायचं, त्याला काय म्हटलं मी, एफ ऑफ एक्स. तर तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल रे, कोसेक एफ ऑफ एक्स. मग आता वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स. कोसेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, स्टार्टिंग स्थिर आला म्हणजे मायनस, बरोबर आहे. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, स्टार्टिंग स्थिर आला म्हणजे मायनस, मग कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग इथे येणार कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एफ ऑफ एक्स
इंटू त्या एफ ऑफ एक्सचा परत काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक एक्स इंटू कॉस एक्स, बरोबर आहे. मग कोसेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉस एफ ऑफ एक्स इंटू त्या एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स. ओके बाळांनो, वापरा बरं इथे फॉर्म्युला. therefore dy by dx is equals to, सर्वात पहिले मायनस कोसेक एफ ऑफ एक्स म्हणजे काय घ्यायचं आहे, अंडर रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ परत एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, अंडर रूट कॉस एक्स. हा झाला कोसेक डेरिव्हेटिव्ह. कोसेक डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक इंटू कॉट, पण अँगल बदलायचा नाही, अँगल जो इथे आला तोच लिहायचा म्हणजे फंक्शन. आता पुढे मला डेरिव्हेटिव्ह कोणता घ्यायचा आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स. आता बाळांनो हा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालाय पहिला, बरोबर आहे. याला डोकं लावायचं नाही, पण आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला. टार्गेट आता इकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. इथे जर तुम्ही पाहिलं, ज्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ते मी चाललोय परत, बरोबर आहे. इथे आउटरला रूट आहे आणि इनरला कोण आहे, मग कोणता फॉर्म्युला वापरायचा, रूट एफ ऑफ एक्सचा, बरोबर आहे. मग रूट एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय, वी हॅव, फॉर्म्युले लिहित चला. वी हॅव कोणता फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स. आता माणूस ज्यांना समजत नाही राहिलं मोठे एक्झाम्पल, त्यांनी एक करायचं, परत रेकॉर्डिंग लेक्चर्स मध्ये जायचं आणि जे फॉर्म्युले शिकवले होते ना मी, तिथे जे एक्झाम्पल छोटे छोटे एक्झाम्पल, परत बघा ते एक्झाम्पल पाहिजे तर हे समजते. म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला खाली तुम्हाला एक छोटे एक्झाम्पल दिले होते का, तर जे एक्झाम्पल त्या अन्य मोठे असतात ते एक्झाम्पल खूप छोटे होते बा, एक दोन वेळ आन्सर यायचं, पण ते समजलं तर मला नाही समजतं, तसं डायरेक्ट समजत नाही. मग अंडर रूट एफ ऑफ एक्स तर फॉर्म्युला काय आहे, 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आहे, वापरा बरं तिथं फॉर्म्युला. therefore dy by dx is equals to minus cosec of under root cos x minus cosec of under root cos x into cot of under root cos x into अंडर रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, तो होईल 1/2 इंटू अंडर रूट. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 इंटू अंडर रूट, बरोबर आहे. रूट मधलं फंक्शन ऍज लिस्ट ठेवा, कोणतं फंक्शन, कॉस एक्स इंटू पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. अंडर रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 इंटू अंडर रूट एफ ऑफ एक्स. मग काय होईल, रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/2 इंटू रूट कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. ओके, आता मला फायनली कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह टाकून द्यायचा आहे. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 720 झालाय मायनस साइन एक्स. मग तुम्ही फॉर्म्युला लिहितो, we have derivative of cos x is equals to minus sin x. ओके, वापरा बरं ते फॉर्म्युला तिथे. म्हणजे therefore dy by dx is equals to minus cosec of under root cos x
into cot of under root cos x into 1/2 into under root cos x into the cos x derivative minus sin x. बरोबर आहे. आता जर टर्म्स अरेंज केल्या तेव्हा ही सगळी टर्म एक नंबरला घेऊन येईल आणि हा मायनस आणि तो मायनस 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 काय होऊन जाईल प्लस. मग काय आन्सर dy by dx इज इक्वल टू sin x अपॉन 2 into अंडर रूट cos x. ती टर्म इकडे पुढे घेतली फक्त आणि बाकीचं आहे कसं ते इंटू कोसेक ऑफ अंडर रूट cos x इंटू कॉट ऑफ अंडर रूट cos x. आणि मुलांनो हा आला फायनल डेरिव्हेटिव्ह. जर ह्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं ना जितक्या स्टेप्स आहे तितकेच फॉर्म्युले. म्हणजे प्रत्येक स्टेपला फॉर्म्युला स्टेप म्हणून त्यामुळे तुम्हाला म्हणतो मी फॉर्म्युले लिहा. म्हणजे फॉर्म्युले कुठे यूज केले हे पण कळेल, स्टडी करताना पण अडचण येणार नाही. ओके, अडचण बोला बरं. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल आहे पूर्ण डिपेंड. ज्याला फॉर्म्युला येतोय त्याला आन्सर येईल, ज्याला फॉर्म्युला येत नाही त्याने आन्सरला डोकं लावायचं नाही, एक्झाम्पलला डोकं लावायचं आणि मॅथला डोकं लावायचं. डायरेक्ट जिओग्राफी. ओके, तर समजलं एक्झाम्पल. जे ऑनलाईन करताना स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 घ्यायचंय. लॉग ऑफ कॉस ऑफ x क्यूब मायनस 5. लॉग ऑफ कॉस ऑफ x क्यूब मायनस 5. ओके बाळांनो, सॉल्व करायला सुरुवात करा बरं प्रत्येकाने. मुद्दा मुळे दिला, प्रत्येकाने सॉल्व करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह अचानकपणे येत नाहीत बाळांनो, त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून प्रिपरेशन करावी लागते. फॉर्म्युले लक्षात घ्यायचे. सर्वात महत्वाचा चेन रूल वापरायचा म्हणजे इनर आउटर फंक्शन वापरायचंय. मग आउटर फंक्शन कोणतं आहे? डेरिव्हेटिव्ह आउटर फंक्शनचा घ्यायचा, त्यावेळेस इनर फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, नंतर मग त्या इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यावा, जर डेरिव्हेटिव्ह समजला तर इंटिग्रेशन समजतं. डेरिव्हेटिव्ह 16 मार्क्सला आपल्याला, हा चॅप्टर 8 मार्क्सला आणि याचा पुढे चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 8 मार्क्सला. आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नावाचं आहे, डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन करायचंय म्हणजे सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतात, बरोबर ना. मग इथे जर डेरिव्हेटिव्ह घेता आले तर बाळ तिथे आन्सर समजणार आहे. जर हा चॅप्टर नाही समजला तर लक्षात ठेवा 16 मार्क्स तुमचे ऑलरेडी इथे गेले समजायचे. परत पुढे जवळजवळ 18 मार्क्सचा इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह नाही समजलं, इंटिग्रेशन नाही समजत नाही, मग ते 18 गेले, 16 आणि 18 करा मायनस. आणि मग परत भविष्यात मॅथ नाही ठेवायचा कधी.
जर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जर आता जमलं नाही तर भविष्यात मॅथ्स ठेवू नका, सरळ बी ग्रुपला निघून जायचं. कारण की इथून पुढे जिथे मॅथ असेल ते डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन असणार आहे. म्हणजे डायरेक्ट टीचर म्हणतात तुमचं हे 12th झालेलं आहे आणि डायरेक्ट आन्सर घेऊन मोकळं जात, ते फॉर्म्युले वगैरे सांगत नाही काही. ओके, झालं काय बोलले? ओके ठीक आहे. आता परत पहिला पॉइंट, फंक्शनला दोन साईड आहे का रे? अरे आहे का दोन साईड? बोला रे. ओके, मग सोल्युशन, लेट y is equals to log of cos of x cube minus 5. ओके, याचा घ्यायचा बाळांनो काय? डेरिव्हेटिव्ह. मग ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह फक्त लिहायचा, घ्यायचा नाही. y चा डेरिव्हेटिव्ह होईल dy by dx is equals to d dx of log of cos of x cube minus 5. शक्यतो रायटिंग जशी मी करतोय त्याप्रमाणेच करण्याचा प्रयत्न करा. वाटलं तर फॉर्म्युल्यासाठी मी ब्लॅक पेन यूज करतोय, तुम्ही सुद्धा फॉर्म्युल्यासाठी ब्लॅक पेन यूज केला तर चालेल. म्हणजे तुम्हाला कळेल स्टेप कोणती एक्झाम्पलची आणि फॉर्म्युला कोणता आहे. ओके, मातीच्या बाळांना सर्वात पहिले आउटर फंक्शन कोणतं आहे? बोला. लॉग. आणि जे पुढचं सगळं ब्रॅकेट आहे हे काय आहे? इनर फंक्शन. म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरायचा? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह खूप सोपा असतो. काय? लॉग समोर जो ब्रॅकेट असेल तो काय करायचा? 1 घेऊन टाकायचा. मग सिन्स मी तर पहिले फॉर्म्युला लिहितो. We have derivative of log of f of x. log f of x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/f of x into f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x. बरोबर आहे. मग बाळांनो इथं पण तेच करायचं. लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेताना फॉर्म्युला नाही जरी डोक्यात घेतला तरी काय फरक पडत नाही. पहा dy by dx इज इक्वल टू, मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा लॉगचा. लॉग समोर जेवढा काही ब्रॅकेट असेल ना तो 1 घ्या. 1 cos of x cube minus 5 इंटू जो ब्रॅकेट तुम्ही 1 घेतला हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह झाला, पण पुढे त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह बाकी ना, मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट. कोणता आहे तो ब्रॅकेट? cos of x cube minus 5. अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके, आता बघा इथे हा डेरिव्हेटिव्ह झाला, ह्याला लवकर घालव. इथलं वाटत तुम्हाला 1 cos लिहायला लय विचित्र वाटतोय. 1 cos म्हणजे सेक असतो ज्यावरती, तर काय फरक पडणार नाही. आता मेन मुद्दा हा आहे, मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इथला cos of x cube minus 5. मग इथे इनर फंक्शन कोणतं, आउटर फंक्शन कोणतं? cos हे आउटर आणि x cube minus 5 हे इनर फंक्शन. मग इनर फंक्शनला काय म्हणायचं? तुम्हाला फॉर्म्युला लगेच भेटतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ f of x. मग फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला लिहायचे दोन प्रकार आहेत. एक तर स्टेटच्या आधी फॉर्म्युला लिहा किंवा स्टेटच्या नंतर रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहा. जर समजा तुम्ही घ्यायचं पहिले स्टेप लिहून टाकली, बरोबर आहे, आणि फॉर्म्युला लिहायचं लक्षात नाही राहिलं, काय नाही, खाली रिझनिंग करा, सिन्स म्हणा आणि फॉर्म्युला लिहा. ओके, इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला? वी हॅव. शक्यतो फॉर्म्युला स्टेपच्या पहिले लिहायला सुरुवात करा. म्हणजे काय होतं की कोणता फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा हे पहिलेच कळत आपलं. cos f of x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ f of x. इथे बाळांनो वापरायचा चेन रूल. चेन रूल काय सांगतो? सर्वात पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह.
मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह स्टॅटिक सी म्हणजे मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह का तो मायनस साइन हा झाला कॉसचा डेरिव्हेटिव्ह. त्यावेळेस आपलं फंक्शन आहे असंच ठेवायचं इंटू नंतर त्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे. वापरा हा फॉर्म्युला इथे. म्हणजे काय येईल देअरफॉर dy बाय डी हा 1 कॉस चेक करून टाकता याचा काही प्रॉब्लेम राहणारच नाही. सेक ऑफ 1 कॉस म्हणजे सेक ऑफ अँगल तोच राहील एक्स क्यूब मायनस 5. कोणता फॉर्म्युला वापरला 1 कॉस थिटा इज इक्वल टू सेक ऑफ थिटा. 1 कॉस थिटा इज इक्वल सेक थिटा इंटू हा आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मला याचा कॉसचा डेरिव्हेटिव्ह स्टॅटिक सी झाला म्हणजे मायनस साइन आतलं फंक्शन एक्स क्यूब मायनस 5 ऍज इट इज इंटू बघा आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. अडचण बोला बरं. अरे अडचण ओके. आता का हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे हा या ब्रॅकेटचा घ्यायचा आहे म्हणजे मध्ये सबट्रॅक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह दोघांना काय होऊन जाईल सेपरेट. आणि हा जो मायनस आहे हा मायनस फक्त घेतो मी पुढे. म्हणजे काय होईल इथे 1 कॉस नसं जरी केला तरी या फरक सोडला टॅन घेत आला dy बाय डी इज इक्वल टू हा कॉस ठेवतात का चेक करण्याऐवजी आपण टॅन मध्ये आन्सर घेऊ म्हणजे ते टर्म डबल डबल लागणार नाही. 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 जर तो स्टेप जरी केला तर पुढच्या स्टेपला कॉस करून घ्या काय फरक नाही पडत. तेव्हा हा मायनस पुढे घेतला मायनस साइन वरती घेतला मग साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू ब्रॅकेट मध्ये तो डेरिव्हेटिव्ह दोघांना सेपरेट करून द्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस पुढे काय येईल बाळांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ अरे काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. ओके म्हणजेच देअरफॉर dy बाय डी इज इक्वल टू मायनस इथे साइन अपॉन कॉस अँगल तर सेम आहे ना मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो टॅन थिटा म्हणजे मायनस टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 मध्ये कुठेही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे का नाही मग तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झाला 0. सिन्स तुम्हाला पुढे फॉर्म्युला लिहायचा असेल तुम्ही ह्या स्टेपला फॉर्म्युला लिहू शकताय. सिन्स तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इथे यूज केलाय तो फॉर्म्युला लिहा. एक्स रेस टू एन डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आणि देअरफॉर शेवटी आता हा 0 लिहिला नाही लिहिला काय फरक पडत नाही म्हणजे तो आन्सर येणार आहे 3x स्क्वेअर. तो फक्त पुढे घेऊन घ्या म्हणजे इथं काय होईल देअरफॉर फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 1. बाळांनो हा आला डेरिव्हेटिव्ह. अडचण बोला इथपर्यंत. एक्झाम्पल नंबर 8 मध्ये अडचण बोला. आणि समस्त डेरिव्हेटिव्ह काय झालं ते हे लक्षात घ्या. फक्त तुम्ही जर प्रत्येक स्टेपला जर रिझनिंग लिहित असाल ना किंवा फॉर्म्युला लिहित असाल तर आतापर्यंत तुमचे भरपूर फॉर्म्युले पाठ पण झाले असतील. आणि दुसरा मुद्दा झाला असेल की डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले लिहित असले तर डेरिव्हेटिव्ह खूप सोपं वाटतं. आणि जर फॉर्म्युले लिहित नसाल डायरेक्ट तुम्ही स्टेप्स घेत असाल तर मग मात्र डेरिव्हेटिव्ह खूप अवघड वाटतं. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9 घ्या.
जर एखादं एक्झाम्पल डबल एक्सटेंड करून पाहिजे असेल तर सांगा. जर नसेल पाहिजे तर डबल लेक्चर ऐका वाटलं तर लेक्चर रेकॉर्डेड आहे, डबल ऐका. हे लक्षात घ्या. तुम्ही एका लेक्चरमध्ये नोट्स दिल्यात ना आता, आणि वाटत तुम्ही डबल लेक्चर ऐकता नाही करायचं, नोट्स नाही केले तुम्हाला फक्त लेक्चर ऐकायचंय. सरळ हेडफोन घालायचे, पूर्ण लेक्चर परत ऐकायचे. नोट्स लिहिले आपण, म्हणजे कुठं लिहायचं वगैरे काही टेन्शन आहे का परत. मग पूर्ण एक्झाम्पल आपण परत एकदा डिटेल पाहू शकतो काय काय उद्योग केला होता. तर रेकॉर्डिंगची तुम्हाला आहे फॅसिलिटी अवेलेबल. तोपर्यंत रेकॉर्डिंग लेक्चर्स ऐका परत रिपीट. सध्या वेळ पण भरपूर आहे, वेळ नाही असं नाही, वेळ भरपूर आहे. नंतर हा वेळ उरणार नाही तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 9. e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. बाळांनो सगळं ईच्या पॉवरला आहे. ते जे काय आहे सगळं ईच्या पॉवरला आहे. e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. ओके बाळांनो, करा बरं सॉल्व. हे एक्झाम्पल मला e raised to f सारखं दिसतंय. मग e raised to f चा फॉर्म्युला काय आहे डेरिव्हेटिव्हचा? जर फॉर्म्युला लिहिताना मागे न उचकता थोडा डोक्यावर ट्रेस दिला आणि फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न केला तर बाय चान्स चुकल, ठीक आहे, अडचण नाही चुकलं तर. पण ओके, जर थोडा ट्रेस दिला तर 100% चुकणार नाही, कारण की फॉर्म्युले एक्सप्लेन झाले आपले. जर ती एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले, तुम्हाला पहिले तुमच्यावर कॉन्फिडन्स नाहीये. तर मला माहिती तुम्हाला फॉर्म्युले येत आहेत. फक्त एक आहे कॉन्फिडन्स एकदम बिंदास लिहा. फॉर्म्युला लिहा आणि न वाटत मागे चेक करा की फॉर्म्युला काय. ई रेस्ट तर फॉर्म्युला लिहायची गरज नाही. ई रेस्ट टू एफ चा फॉर्म्युला काय असतो? ई रेस्ट टू एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ई रेस्ट टू एफ चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यात सोपा असतो. पहिल्या 3 स्टेप व्यवस्थित लिहा. सोल्युशन. लेट y is equals to e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. बाळांनो काय घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट. विथ रिस्पेक्ट टू x. सर्वात पहिले y चा डेरिव्हेटिव्ह. dy by dx is equals to ddx of e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. ओके बाळांनो, क्लिअर कट आहे. हा जो वरती पॉवर आला हे फंक्शन ऑफ एक्स आहे. म्हणजे जर तुम्ही याला एफ ऑफ एक्स म्हटले तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? ई रेस टू एफ ऑफ एक्स. तो फॉर्म्युला पहिले लिहा. वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स. काय फॉर्म्युला बाळांनो? गेली 8-9 वर झाले मी डेरिव्हेटिव्ह शिकवतोय, तरी सुद्धा बाळांनो मी प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहितोय. बरोबर आहे? तुम्ही तर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह स्टडी करताय, तुम्ही फॉर्म्युले लिहिलेच पाहिजे कंपल्सरी. ई रेस टू एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय? ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ चा डेरिव्हेटिव्ह ऑफ डॅश ऑफ. सेम फॉर्म्युला जो लिहिलाय तो वापरायचा इथे. मग सोल्युशन. Therefore dy by dx
इज इक्वल टू ई रेस टू फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ई रेस टू फंक्शन आहे असं राहील, म्हणजे ई रेस टू साइन ऑफ ई रेस टू 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर आहे? अरे बाबांनो बरोबर आहे. ओके, आता बघा इथे ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. इथे हा 3 स्केलर आहे, इथे हा 2 स्केलर आहे. हा साइन स्क्वेअर आहे म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, हा कॉस स्क्वेअर आहे म्हणजे कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मध्ये सबट्रॅक्शन म्हणजे आपण हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो. बरोबर आहे. पण आता मी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करताना डायरेक्टली सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप्स लिहून टाकणार आहे. dy बाय डी इज इक्वल टू ई रेस टू 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू सर्वात पहिले 3 स्केलर आहे तो ऍज इट इज घेतला. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा? साइन स्क्वेअर एक्सचा ना. मग साइन स्क्वेअर एक्स म्हणजे मला काय सांगितलं जाईल? साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस तो 2 ऍज इट इज कारण की 2 स्केलर आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय लिहिता येईल मला? कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण बोला बरं. अरे बाबा अडचण स्केलर इकडे बा. सर्वात पहिले हा डेरिव्हेटिव्ह, आता 2 टर्म सबट्रॅक्शन आहे ना, मग हा डेरिव्हेटिव्ह मी दोघांना देऊन टाकला. बरोबर आहे. दोघांना काय केला? सर्वात पहिले मी दिला का 3 स्केलर आहे तो बाहेर आला डेरिव्हेटिव्ह 3 इंटू डेरिव्हेटिव्ह उरला कोणाचा? साइन स्क्वेअर एक्सचा. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय दिला मी? साइन एक्स ब्रॅकेट मायनस डेरिव्हेटिव्ह इथे लिहिला पण 2 काय आहे? स्केलर आहे. पुढे फंक्शन ऑफ एक्स मल्टिप्लाय 2 बाहेर घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. पण कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय? कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके बाळांनो, सर्वात पहिले आता इथे काय करता? बाय 2 डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. पहिला हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, दुसरा हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सिंपल मुद्दा आहे की साइन एक्स याला जर तुम्ही फंक्शन म्हटलं एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स रेस टू 2, इथे पण याला फंक्शन म्हटले एफ ऑफ एक्स रेस टू 2. बरोबर आहे. माझं इथे काय होईल का डेरिव्हेटिव्ह? dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू बाळांनो सर्वात पहिले 3 आहे असाच राहिला इंटू साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मी काय सांगितला? पॉवर. सर्वात पहिले पॉवर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अरे बरोबर का चूक? पॉवरला नंबर आला, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय करणार? तो नंबर, अरे बोला, नसल बोलतायत तर निघून जा. तो नंबर मल्टिप्लायला घ्यायचा. घेतला. त्या फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करायचा म्हणजे साइन एक्स रेस टू 2 होता. 1 केला, पॉवरला 1 लायची गरज नसते. इंटू पुढे अजून बाकी फक्त पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला, साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला का? मग आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स मायनस 2 इंटू, आता ऑनलाईन असणार त्यांनी बोलायचंय, झोपाने घालायच्या घरी, कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला. मग मला सांगा आउटरला कोणतं फंक्शन आहे? पॉवर 2. बरोबर आहे. मग काय करावं लागेल मुलांनो? तो 2 जो आहे तो काय करायचा? मल्टिप्लायला घ्यायचा. घेतला. कॉस एक्सचा पॉवर 1 ने कमी करायचा. मग कॉस एक्स पॉवर होता 2 कमी केला झाला 1. बरोबर आहे. पॉवरला 1 लिहायची गरज नाही. इंटू हा डेरिव्हेटिव्ह फक्त पॉवर 2 चा होता. मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स सिन्स
कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x raised to n is equal to n into f of x raised to n minus 1 into f of x डेरिव्हेटिव्ह dash of x. आता बाळांनो इथे आपल्याला अजून दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे बाकी आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स घ्यायचा बाकी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स घ्यायचा बाकी आहे. पण घेऊन टाकाय डेरिव्हेटिव्ह पुढच्या स्टेपला. आता इकडचं पुसणार आहे, त्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा तर त्यांनी इकडचा एक्झाम्पल नंबर 1 चा घेऊन ठेवायचा आहे. ठीक आहे. बाळांनो ज्यांना आता शक्य आहे त्यांनी आता ऑफलाईन येण्याचा प्रयत्न करा. कारण की हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे जर तुम्ही ऑनलाईनला घरात बसून शिकत असाल तर घरात ते एन्व्हायरमेंट नाहीये तुमच्या का तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे. इथे आल्यावर काय झोपात काढतात. बाळांनो थोडंसं प्रॅक्टिस करायचंय. हे नाही जमलं तर भविष्यात म्हणजे भविष्यात जाऊ द्या, सध्या 12thला होऊन बसल आणि सीईटीला सुद्धा काही उमजणार नाही. सीईटीला मॅक्झिमम क्वेश्चन हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वर राहतात. dy by dx इज इक्वल टू ती पहिली टर्म e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x आहे असेच आहे. इंटू ब्रॅकेट सर्वात पहिले 3 into 2 6 sin x इंटू सर्वात पहिले sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल बाळांनो? cos x. नंतर मायनस 2 into 2 minus 4 cos x आहे असं असेल इंटू त्या cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. सिन्स दोन फॉर्म्युले वापरले. सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equals to cos x and derivative of cos x is equals to minus sin x. बाळांनो प्रत्येक फॉर्म्युला लिहितोय मी. जो फॉर्म्युला मी यूज करतोय तो प्रत्येक फॉर्म्युला इथं मेन्शन करतोय. ओके, मग करा आता सिम्प्लिफिकेशन. तर पहिल्या पार्ट मध्ये काही सिम्प्लिफाय करायचं नाही. म्हणजे इथं काय होईल? देअरफॉर dy by dx is equals to e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. तो आया कैसे? Into 6 sin x into cos x. आता बघा हा मायनस आणि हा मायनस हे तर मल्टिप्लाय मध्ये सगळं मायनस मायनस प्लस 4 इंटू पहिले sin x लिहू नंतर cos x लिहू. ओके, आता मला दोन्ही टर्म पाहून घ्या. दोघांमध्ये sin x इंटू cos x आहे, sin x इंटू cos x आहे. जर sin x इंटू cos x कॉमन केला, जर sin x इंटू cos x कॉमन केला तर उरणार काय रे? फक्त इंटू जर sin x आणि cos x sin x इंटू cos x कॉमन केला तर उरणार काय? 6 प्लस 4. 6 प्लस 4 किती? 10. बरोबर आहे. म्हणजे 10 sin x इंटू cos x. पण आता बरोबर का मी या 10चं पण बायफर्केशन करतोय. एखादा म्हटलं सर बाद झाला आन्सर. ओके चालेल बाळांनो, काय अडचण नाहीये. सिम्प्लिफिकेशन पुढे केलंच पाहिजे, गरजेचं नाही. पण आता इथं मी सिम्प्लिफिकेशन करून दाखवतो. ज्या वेळेस sin x इंटू cos x येईल आणि त्यांना पॉवर नसणार आहे, नीट लक्षात घ्या बरं का मी काय बोलतोय. ज्या वेळेस आता आहे टॉपर साठी उद्योग हा काय, ज्या वेळेस sin x इंटू cos x येईल आणि पुढे त्याला मल्टिप्लाय मध्ये इव्हन नंबर येईल तर काय करायचं? इथे डबल अँगल फॉर्म्युला यूज करण्याचा प्रयत्न करायचा.
तुम्ही हे आन्सर जर केलं असेल चालू असतं, तर आपण पुढे सिम्प्लिफाय करणार आहे. dy/dx इज इक्वल टू e⁻³ इंटू साइन स्क्वेअर एक्स -2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू हा 10 जो आहे हा मी बाय फॉरगेट करतो. इवन नंबर म्हणजे मल्टिपल ऑफ 2 असणार ना, तसं 5 इंटू 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. अडचण बोला. तो 10 बाय फॉरगेट केला पाहिजे 5 इंटू 2, परत 5 बाजूला ठेवा आणि म्हणून हा पार्ट 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. साइन ऑफ 2x डबल अँगल फॉर्म्युला आहे, म्हणजे तुम्ही तो फॉर्म्युला लिहितो पहिले. वी हॅव फॉर्म्युला असा आहे, साइन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता हा फॉर्म्युला उलटा वापरा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा काय होईल? साइन ऑफ 2 थिटा, म्हणजे थिटा आपल्याकडे एक्स आहे. मग हा फॉर्म्युला जर उलटा वापरला तर आपल्याला आन्सर भेटणार आहे. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू e⁻³ इंटू साइन स्क्वेअर एक्स -2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू 5 इंटू साइन ऑफ 2x. आणि बाळांनो ही टर्म जी आहे छोटी टर्म आहे, ही फक्त पुढे घ्या म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर भेटलं. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 5 इंटू साइन ऑफ 2x इंटू e⁻³ साइन स्क्वेअर एक्स -2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. This is the final answer. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? अरे समजले का? नसं समजलं तर रेकॉर्डिंग परत पहा आणि पूर्ण आन्सर एकदा परत पाहून घ्या. ठीक आहे? ओके. आजसाठी बाळांनो एवढंच आहे. आज सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या की आज संध्याकाळी 5 वाजता तुमची मॅथ फर्स्ट वरती पहिल्या 3 चॅप्टरची टेस्ट आहे. बरोबर? किती चॅप्टरची? 3 चॅप्टरची. आता सगळं डिटेल सांगून ठेवतो. पण नो एक्झाम ऑनलाईन आहे. ऑनलाईन म्हणजे कशी? क्वेश्चन पेपर व्हॉट्सअपवर येणार नाही. क्वेश्चन पेपर डायरेक्ट एक तुम्हाला क्वेश्चन म्हणजे एक लिंक येईल व्हॉट्सअपला टेस्ट मोडची. डायरेक्टली ऑनलाईन जसे सीईटी ऑनलाईन होते किंवा JEE ऑनलाईन होते ना, त्या प्रकारे ऑनलाईन क्वेश्चन होणार, ऑनलाईन एक्झाम होणार. याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स आहेत, 15 क्वेश्चन. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स, म्हणजे 30 मार्कची टेस्ट. प्रत्येक मुलगा 2 वेळा टेस्ट देऊ शकतो. किती वेळा? 2 वेळा. त्यात पण तुम्ही ज्यावेळेस ती लिंक येईल 5 वाजता ओपन केली म्हणजे तुम्हाला एंटर युअर नेम म्हणून तुमचं पूर्ण नाव टाका. पहिले आडनाव, नंतर तुमचं नाव, नंतर वडिलांचं नाव, पूर्ण नाव टाका. त्या आपलं काय टेस्टला आउट ऑफ पडलं म्हणजे अरे तुम्हाला बोर्ड काय आउट ऑफ देणार जास्त भाग आहे का? नाही. प्रामाणिकपणे प्रत्येकाने आपलं नाव टाकायचं, टेस्ट स्टार्ट करायची. ही टेस्ट ऑनलाईन घेण्यामागचं कारण एवढं आहे का तुमची सीईटी ऑनलाईन होणार आहे, JEE ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन म्हणजे तिथे जायचं सेंटरला, कॅम्प्युटरवर बसायचं, क्वेश्चन येणार वाचायचा, सॉल्व्ह करायचा. आपल्याला काय होतं? आपला ऑफलाईन एक्झाम सवय राहते, ऑनलाईन सवय नसते. मग इथं 1 बाय 1 एका पेजवर एक क्वेश्चन येणार, त्याचे खाली 4 ऑप्शन असणार, खाली सबमिट बटन असतात. काय करायचं? बाजूला पेन पेन्सिल घेऊन बसायचं, सॉल्व्ह करायचं. जो ऑप्शन तुम्हाला योग्य होतं तर क्लिक करायचं, खाली सबमिट करायचं. सबमिट केलं का पुढचा क्वेश्चन. असे 15 क्वेश्चन आहे 3 चॅप्टरवरचे. प्रामाणिकपणे द्या. तुम्हाला हे कळलं की तुमचे 3 चॅप्टरचा थिअरीचा अभ्यास जरी झाला तरी तुम्हाला जर या चॅप्टरवरती सीईटीला किंवा JEE ला जर एक्झाम्पल आले तुम्हाला ते एक्झाम्पल ऑनलाईन जमतील. म्हणजे प्रॅक्टिस तुमची कोणती आहे? ती सीईटी JEE साठी ऑनलाईनची प्रॅक्टिस आहे, ऑफलाईन घेतलेली नाही. ऑफलाईन टेस्ट आपण सगळे आले असते तर आपण ऑफलाईन घेऊन टाकली असती, पण ऑफलाईन घेण्यासाठी ऑनलाईन घेतोय. लक्षात घ्या, फक्त तुमचं पूर्ण नाव टाकायचं, टेस्ट द्यायची. मी रिझल्ट पाहणारही नाही. तुम्ही लास्ट 15th एक्झाम्पल सॉल्व्ह केलं,
सबमिट केलं तर तुम्हाला समोर तुमचा रिझल्ट येणार. तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले, 30 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले, निगेटिव्ह मार्क्स नाहीये, 30 पैकी किती मार्क्स पडले, कोणतेच क्वेश्चन चुकले त्याच्यात बरोबर आन्सर कोणतं चुकले, तुमचं आन्सर कोणतं आहे हे सगळं तुम्हाला कळणार. म्हणजे तुम्ही नंतर सॉल्व्ह करून पाहू शकताय. बरोबर आहे. आणि बाळांनो याच्यामध्ये फायदा असा होतोय की तुम्ही पहिल्यांदा द्या, डबल द्या, मला अडचण नाही. दुसऱ्या पहिल्यांदा द्या, आन्सर पाहून घ्या आणि नंतर परत द्या, अडचण नाही, आउट ऑफ. पण बाळांनो तुम्हाला हे कळेल का तुमची कॅपॅसिटी कुठपर्यंत पोहोचली आतापर्यंत, तुम्ही सीईटी साठी प्रिपेअर आहात की नाही हे कळण्यासाठी ही टेस्ट. म्हणजे ही टेस्ट माझ्या करता नाही किंवा तुमच्या घरच्यांकरता नाही, ती टेस्ट तुमच्या करताय. तर तुम्हाला आता हे एक्झाम्पल थॉरटिकल मध्ये जमलंय, पण हेच जर एक्झाम्पल सीईटीला आलं, टायमिंग लिमिट नाहीये, 15 क्वेश्चन तुम्ही 1 तास लावा, अडचण नाही, 2 तास सॉल्व्ह करा, काही अडचण नाही. पण डोक्यात ठेवा बाळांनो, 4 आणि 5 मिनिटात जर सॉल्व्ह करणार असाल फक्त पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं सी, तर बाळांनो उपयोग नाहीये, मग देऊच नका. जर तुम्हाला टाइमपास करायचा असेल देऊच नका, कारण की तुम्हाला टायमिंग पण कळणार आहे तुम्ही किती वेळा टेस्ट देणार. जर तुम्ही 1 आणि 2 मिनिटात टेस्ट द्याल तर 100% तुम्ही काय करताय, दुसरे मारताय. बरोबर आहे. मग त्या मुलांचा मी हिशोब करणार. माझ्या मते ते मुलं बावळट आणि नालायक असतील. मग आता मी पहिले शिवून बसलो. मग तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. टेस्ट ऑनलाईन आहे, शिकासाठी आहे, तुमची सीईटीची प्रिपरेशन झाली का, तुम्हाला ऑनलाईन जर एक्झाम्पल आलं तर ऑनलाईन ते एमसीक्यू सोडवता येतील का, तुम्हाला जे सीईटीला करायचं, जे जेडबलला करायचंय पेपर तुम्हाला ऑफलाईन नाही ऑनलाईन द्यायचा आहे. ऑनलाईन द्यायचा म्हणजे तुम्हाला कॅम्प्युटरवर बसून पेपर द्यायचा आहे. खूप मुलांचा प्रॉब्लेम होतो, क्वेश्चन रीड करताना गडबड होते, कॅम्प्युटरवरती पेपरवरती स्टडी रीड करणं आणि कॅम्प्युटरवर रीड करणं यात फरक असतो. ते क्लिक करताना इथे एबीसी दिलेलं नसतं, डायरेक्ट 4 स्विचिंग बटन दिलेले असतात, इथे एबीसी नसतात. आपला कळत नाही, आपला ए लिहायचा होता आपण कुठेतरी स्विचिंग वर बी वर क्लिक करतो, सी वर क्लिक करतो. ते क्लिक करण्याची आयडिया सुद्धा बहुत कॅरिया करतात. ज्यांच्या घरी लॅपटॉप असेल त्यांनी ही टेस्ट लॅपटॉपवर ओपन करा, म्हणजे त्यांना डायरेक्टली जशी स्क्रीन भेटेल तशी तुम्हाला कुठे भेटते, जेडबलईला आणि सीईटीला भेटते. त्यामुळे बाबा ही टेस्ट अशी घेतोय. जर रिझल्ट चांगला वाटला मला तर पुढच्या वेळेस एक टेस्ट अशी घेईल आणि एक टेस्ट ऑफलाईन घेईल. अशा टेस्ट टाकायला काय अडचण नाही, आपण लेक्चर घेऊन टेस्ट घेऊ शकतो घरी संध्याकाळी. त्यामुळे बाबांनो फक्त ही ट्रायल टेस्ट आहे, सगळ्यांनी प्रामाणिकपणे द्या, सोडवायचा प्रयत्न करा. लॉजिकचे 5-6 एक्झाम्पल्स आहे, मॅट्रिक्सचे 2-3 एक्झाम्पल्स आहे आणि उरले पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे एक्झाम्पल्स आहे. फक्त बाबांनो मॅट्रिक्स मध्ये एक प्रॉब्लेम होतो ते सांगतो की जर तुम्हाला मॅट्रिक्स द्यायचं असेल तर टेस्ट मोड ह्या साईडवरती जेव्हा टेस्ट आपण बनवत असतो तिथे मॅट्रिक्स लिहिता येत नाही, तिथे मॅट्रिक्स इन्सर्ट करण्यासाठी चान्स नाहीये. मग तिथे काय होतंय तर तिथे एक मॅट्रिक्स येतो. सपोज मला एक मॅट्रिक्स द्यायचा होता ABCD 2x2 चा मॅट्रिक्स लिहायचा होता. तर तिथे काय प्रॉब्लेम येतोय की आपण हा मॅट्रिक्स असा लिहू शकत नव्हतो तिथे. मग हा मॅट्रिक्स असा लिहिता असा लिहिलेला आहे AB म्हणजे ही फर्स्ट रो, कॉमा CD म्हणजे ही कोणती रो, सेकंड रो. बरोबर आहे. 2x2 मॅट्रिक्स असा लिहिता कसा लिहिलाय, असा लिहिलेला आहे. आणि पुढचा मुद्दा ax² + 2hx y + by² = 0. तिथे स्क्वेअर पण करायचा चान्स नव्हता. मग हे असं केलेलं आहे ax⁻², हा रेस्टू सिम्बॉल असतो. ax⁻² + 2hxy + by⁻² = 0. हा जो सिम्बॉल आहे ना तो वरती काढलेला ॲरो दाखवला असतो वरती, हा रेस्टू सिम्बॉल असतो. फक्त ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या म्हणजे एक्झामला काही अडचण येणार नाही. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ओके ठीक आहे बाळांनो, संध्याकाळी प्रामाणिकपणे प्रत्येकाने टेस्ट द्या म्हणजे तुमचं सीईटीची प्रिपरेशन कुठपर्यंत झालेली ही समजल. जर गरज पडली तर मग याच्यावरनं सीईटीचे लेक्चर सुरू करता येतील. जर तुमचा स्कोर चांगला येत असेल सांगतोय म्हणजे मी आधार कधी जर तुम्ही आजबायला तयार असाल तर मी कष्ट करायला तयार आहे, नाही तर मग तुम्ही जर आजबायला तयार नाही तर मी पण आजबायला तयार नाही. रेग्युलरचा क्लास आहे आपला, रेग्युलर शिकवायचं समजून टाकायचं. जर तुमची सीईटीची प्रिपरेशन करायची असेल तर आज टेस्ट तुम्ही प्रॉपर द्या,
पेपरला टायमिंग पाहिजे, किती टाइम सोडवतायत तुम्ही? अप्रॉक्सिमेटली अर्धा तासामध्ये तुमची ते सोडून झाली पाहिजे. 30 क्वेश्चन, सर 15 क्वेश्चन 30 मिनिटांमध्ये सोडून झाले पाहिजे. 2 मिनिटांमध्ये एक क्वेश्चन सोडून झाला पाहिजे. बरोबर आहे, ऑनलाईन टायमिंगनुसार फार तुमचा. मग जर तसंच असेल आणि त्यात पण मुलं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत असतील तर मग सीईटीचे क्लास घेण्यात येतील. नाही तर मी सीईटीचे क्लास घेण्यात मला काही इंटरेस्ट. तर तुम्ही दुःखेच मारणार असाल ABCD गणपती बाप्पा मोरया करावं, तसं करणार असेल तर अजिबात टेस्ट देऊ नका आणि सीईटीचे तर कधी सुरू करणार आहे हे पण विचारू. समस्या प्रत्येकाला एक रफ पेज घेऊन बसचं, सॉल्व्ह करून पाहायचं आणि आन्सर लिहायचं. प्रत्येकाला क्वेश्चन पेपर वेगवेगळे येणार आहे. क्वेश्चन उलटे पालटे होऊन येणार. म्हणजे मला जो पहिला आला जो कधी एखाद्याला 15वा असतो, एखाद्याला मग 7वा असतं, क्वेश्चन उलटे पालटे होऊन येणार, रिअरेंज होऊन. एकत्र बसून पेपर लिहायचा प्रयत्न करू नका आणि क्वेश्चन स्किप करता येणार नाही. तुम्हाला त्याचा आन्सर दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. समजतंय? ओके, ठीक आहे. मग आता सांगा टेस्ट द्यायची प्रत्येकाने.